ठाणे, कल्याण, डोंबिवली आणि उल्हासनगरच्या महापौर पदावरून गेल्या काही दिवसांपासून वातावरण चांगलंच तापलं होतं। अखेर महायुतीमध्ये महापौर पदावरून तोडगा निघालेला आहे। मुंबईचं महापौर पद भाजपकडे तर इतर तिन्ही महापौर पद शिंदेंच्या शिवसेनेला दिली जाणार आहेत। महायुतीच्या वाटाघाटींमध्ये शिवसेनेची बाजी। केडीएमसीत शिंदेंच्या शिवसेनेचा महापौर, ठाणे उल्हासनगर शिंदेंच्या शिवसेनेला, बीएमसीची धुरा भाजप सांभाळणार। नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांच्या निकालानंतर कल्याण डोंबिवली महापालिकेतलं राजकारण चांगलं चर्चेत आलं। शिवसेना भाजपनं महायुती म्हणून ही निवडणूक लढवली खरी, मात्र महापौर पदासाठी आकड्यांचा खेळ जुळवताना दोन्ही पक्ष एकमेकांवर कुरघोडीचा प्रयत्न करताना दिसले। प्रचाराच्या दरम्यान भाजपकडून झालेल्या पैसे वाटपाचा शिवसेनेनं टोकाचा विरोध केला। त्यानंतर डोंबिवलीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर कोयता हल्ला झाला। निवडणुका झाल्या, निकाल आला आणि अंबरनाथमधील राजकीय खेळीनं पोळलेल्या शिवसेनेनं मनसेला गळाला लावलं आणि भाजपला धोबी पछाड दिला। कल्याण डोंबिवलीत शिवसेना भाजपला सत्तेपासून दूर ठेवणार असं चित्र असताना दोन्ही पक्ष सत्तेसाठी एकत्र आले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची या ठिकाणी होतीच, पण त्यामध्ये आता मनसेची भर देखील पडलेली आहे। मनसेची साथ देखील महायुतीला आहे। एक मोठी ताकद या ठिकाणी उभी राहिलेली आहे। येणाऱ्या 3 तारखेला महापौर पदाचे उमेदवार किंवा उपमहापौर पदाचे उमेदवार जे आहेत ते बिनविरोध या ठिकाणी निवडून येतील असा पूर्ण विश्वास जो आहे तो या ठिकाणी आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेनेच्या हर्षाली थविल यांनी महापौर पदासाठी अर्ज भरलाय, तर भाजपच्या राहुल दामलेंनी उपमहापौर पदासाठी अर्ज दाखल केलाय। आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना माहिती होतं की युती ही निश्चित आहे आणि त्याच्यामध्ये आमच्या कोणाच्याही मनामध्ये संभ्रम नव्हता। आमचे नेते या सगळ्या गोष्टींसाठी सक्षम आहेत। राजकीय कार्यकर्ता असतो, प्रत्येकाला आकांक्षा असतात, त्यामुळे प्रत्येकजण ज्या वेळेला निवडणूक येते कुठल्याही पक्षाचा असो तो त्याच्या परीने प्रयत्न करतो, पण युतीचा कार्यकर्ता शिस्तबद्ध आहे। तात्पुरते काही मतभेद जरी झालेले असतील तरी पुढच्या काळामध्ये एकत्र काम करून ते दूर होतील। कल्याण डोंबिवलीचं महापौर पद मिळवण्यासाठी शिवसेनेनं आपली सर्व ताकद पणाला लावली। मनसेसोबतच ठाकरेंचे नगरसेवक गळाला लावण्यात शिवसेनेला यश आलं, तर मनसेनंही शिवसेनेला पाठिंबा दिला। या सगळ्या प्रयत्नानंतर आता शिवसेनेला 5 वर्ष महापौर पद मिळालंय। भाजपला उपमहापौर पदावर समाधान मानावं लागलंय। ठाकरेंचे नॉट रिचेबल नगरसेवक हे शिवसेनेचं ट्रम्प कार्ड ठरले। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये भाजप आणि शिवसेनेचा वाद जो होता तो आता मिटलाय असं वाटत असलं तरी हा वाद कधी पण उफाळून येऊ शकतो। याचं कारण म्हणजे स्थायी समिती सभापती, शिक्षण समिती, परिवहन समिती, MMRDA सदस्य, निधी, कामे यावरून कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची महासभेमध्ये वादंग होणार। कल्याण डोंबिवलीतील भाजप आणि शिवसेनेतल्या कुरघोडीच्या राजकारणात शिवसेनेला मनसेनं पाठिंबा दिला। विरोधात निवडणूक लढवूनही मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्याबाबत राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जात होतं। मात्र आता शिवसेना आणि भाजप कल्याण डोंबिवलीत एकत्र आल्यानं मनसेच्या पदरात नेमकं काय पडलं असा प्रश्न राजकीय वर्तुळात विचारला जातोय। केडीएमसी सोबत ठाणे आणि उल्हासनगरच्या महापौर पदावरून महायुतीत वाटाघाटी सुरू होती, त्यावरही अखेर तोडगा निघाला असून ठाणे आणि उल्हासनगरही शिंदेंच्या शिवसेनेला देण्यात आलं। त्या बदल्यात मुंबईचं महापौर पद भाजपनं स्वतःकडे ठेवलं। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेला कलगीतुरा आता थांबण्याची शक्यता आहे। अजित मांढरे, न्यूज 18 मराठी, डोंबिवली।